परिषदेच्या जागांसाठी भाजपकडून आता हालचालींना वेग आलाय। विधान परिषदेसाठी भाजप नेत्यांची यादी दिल्लीला पाठवल्याची माहिती सूत्रांची आहे। केंद्रीय नेतृत्वाला भाजपनं 30 जणांची यादी पाठवली अशी माहिती सूत्रांमार्फत मिळते। तर नव्या चेहऱ्यांना संधी देण्याच्या भाजपच्या बैठकीत निर्णय झालाय। प्रज्ञा सातव यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचंही सूत्रांमार्फत कळतंय। तर भाजपकडून विधान परिषदेसाठी 18 नावांची शिफारस माधवी नाईक, डॉक्टर उपेंद्र कोठेकर, मनोज कोटक, केशव उपाध्ये, रवी अनासपुरे, राजेश पांडे, दयाशंकर तिवारी, राम सातपुते, रणजित सिंह निंबाळकर, संजय काका पाटील, विवेक कोल्हे, जगदीश मुळीक, प्रमोद जठार, संजय केणेकर, अर्चना पाटील चाकूरकर, दादाराव केसे, तर संजय भेंडे आणि संदीप जोशी अशा 18 नावांची शिफारस जी आहे ती करण्यात आली आहे। विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईनवरून जोडलेले आहेत। विनायक, काय माहिती? ऋषाली, आपण जर पाहिलं तर विधान परिषदेची निवडणूक जी आहे ती लागलेली आहे आणि भाजपला 5 जागा ज्या आहेत ते लढता येणार आहेत आणि त्यामुळे 5 जागांसाठी 30 जणांची नावांची यादी जी आहे ते केंद्रीय नेतृत्वाला पाठवल्याची माहिती जी आहे सूत्रांकडून मिळालेली आहे। या निवडणुकीमध्ये जो क्रायटेरिया ठेवण्यात आलेला आहे तो म्हणजे विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संघटनेत काम करणाऱ्या चेहऱ्याला, नव्या चेहऱ्याला संधी देण्याचा प्रयत्न जो आहे तो भाजपकडून केला जाणार आहे। त्यामुळे कुठेतरी बाहेरून येणाऱ्या चेहऱ्यांना नेहमी संधी जी आहे ती दिली जाते असा सूर जो आहे तो पाहायला मिळत होता, परंतु यावेळी मात्र संघटनेत अनेक वर्ष काम करणाऱ्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे। 30 नावांची यादी जी आहे ती केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवण्यात आलेली आहे। त्यामुळे त्यातली काही ठराविक नावं जी आहेत ती आपल्याला समोर मिळालेली पाहायला मिळतात। त्यामध्ये माधवी नाईक, उपेंद्र कोटेकर अशी वेगवेगळी नावं जी आहेत ती आपल्याला पाहायला मिळत आहेत। यामधली आता केंद्रीय नेतृत्व 5 कोणती नावं शिक्कामोर्तब करतं हे बघावं लागेल। तर दुसरी गोष्ट अशी आहे की विधान परिषदेची पोटनिवडणूक सुद्धा एक लागलेली आहे। प्रज्ञा सातव यांनी काँग्रेसमधनं राजीनामा देऊन भाजपमध्ये त्या आल्या होत्या आणि ती पोटनिवडणूक सुद्धा लागलेली आहे आणि त्या पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांना भाजपकडून पुन्हा उमेदवारी देणार असल्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडून सध्या मिळते। धन्यवाद विनायक, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तर या 30 जणांची यादी केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवल्याची माहिती सूत्रांमार्फत मिळते। 18 नावांची शिफारस विधान परिषदेसाठी भाजपकडून करण्यात आलेली आहे। यात केशव उपाध्ये यांचं देखील नाव आहे, मनोज कोटक यांचंही नाव आहे, माधवी नाईक, डॉक्टर उपेंद्र कोठेकर यांचंही नाव शिफारसींमध्ये आहे। विधान परिषदेच्या जागांसाठी आता भाजपकडून हालचालींना वेग आलेला आहे। विधान परिषदेसाठी भाजप नेत्यांची यादी ही दिल्लीला पाठवली असल्याचं सूत्रांमार्फत कळतंय।